महापौर निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या नगरसेवकांना 50 ते 70 लाखाची ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट आमदार राजेश क्षीरसागर यांनी नूतन महापौर आणि उपमहापौरांच्या सत्कार समारंभात केलाय। राज्यात सर्वत्र भाजपची सत्ता आहे, पण कोल्हापूर महापालिकेत नाही याचं शल्य भाजपच्या नेत्यांच्या मनात सदैव बोचत असल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। तर मुश्रीफ आणि आपण सत्तेत असताना 1200 कोटींचा निधी आणला, पण सध्याचं सरकार निधी न देता केवळ राजकारण करत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला। जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ आणि शुक्रवार पेठेच्या वतीनं नूतन महापौर सरिता मोरे आणि उपमहापौर भूपाल शेटे यांच्या नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। अंबाबाईची प्रतिमा, शाल, फेटा देऊन या दोन्ही पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं। या सत्कार समारंभात बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापौर निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना 50 ते 70 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट केल्यानं सगळेच जण अवाक झाले। भाजपाच्या नेत्यांकडे निवडणुकीसाठी एवढा पैसा आला कुठून असा सवाल करून त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली। मी स्वतः मुश्रीफ साहेब फोनवरून ऐकलं की तुम्ही इकडे या, तुम्हाला प्रत्येकी 50 आणि 75 लाख रुपये देतो। ही मी ऐकलेली गोष्ट आहे। म्हणजे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा, आणि हे भ्रष्टाचार एवढी जर तुम्ही ऑफर देत असाल तर हे पैसे आले कुठून? मग पारदर्शकपणा यातून या ठिकाणी दिसतोय। आमदार हसन मुश्रीफ यांनी नूतन महापौर आणि उपमहापौरांनी थेट पाईपलाईनसह शहराच्या विकासाच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं। राज्यातील 2 नंबरचे मंत्री असताना निधी जिल्ह्यात का येत नाही अशी विचारणा करत आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला। पाटील 2 नंबरचे म्हणजे उपमुख्यमंत्री दर्जाचे मंत्री आहेत। 5 मंत्र्यांना जेवढी खाती आमच्या काळात होती तेवढी यांना एकट्यालाच आहे। बांधकाम, महसूल, कृषी, मदत, पुनर्वसन, मला आठवत येईल इतकी महत्वाची खाती आहे। पण राजकारण सोडून तो कोल्हापूर शहरात आपण राहतोय त्यासाठी जर निधी दिला असता, आणि मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही, निदान आमची थेट पाईपलाईनच्या परवानग्या त्यांनी अडवल्या त्या देणं, तीर्थक्षेत्राच्यासाठी जो निधी त्यांनी महालक्ष्मीसाठी जाहीर केला होता तो देणं, एवढं जरी काम केलं तर फार मोठं या कोल्हापूर शहराचं आपण मंत्रिपद भूषवलेलं आहे त्याचा सन्मान केल्यासारखं होईल अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो। आमदार सतेज पाटील यांनी एलबीटी आणि जीएसटी मधून होणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात कोल्हापूर महानगरपालिकेला निधी मिळत नाही, याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं सांगितलं। कोल्हापूर महानगरपालिकेला विदर्भ मराठवाड्याप्रमाणे 50 कोटी रुपयांचा निधी द्या, अन्यथा आपण उच्च न्यायालयात जाऊ असा इशाराही आमदार सतेज पाटील यांनी दिलाय। जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढलं असेल तर त्याचा जो काही फायदा आहे तो आमच्या शहरातल्या लोकांना, महापालिकेला या ठिकाणी मिळाला पाहिजे। जीएसटीचं उत्पन्न या शहरामधलं जे काय जातंय त्याच्या कॅल्क्युलेशनच्या आधारावर आम्ही या ठिकाणी पैसे मागतोय, ते आम्हाला मिळावेत अशी आमची अपेक्षा या ठिकाणी आहे। आपण सगळेजण भेटू, एक 8-10 दिवसात भेटू, नाही झालं तर मी आपल्याला सांगतो की आम्ही हायकोर्टामध्ये या ठिकाणी जाणार महापालिका म्हणून, किमान आम्हाला 50 कोटी रुपये या ठिकाणी महापालिकेला उत्पन्न मिळालं पाहिजे ही आमची अपेक्षा। यावेळी नूतन महापौर सरिता मोरे आणि उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक आदिल फरास, माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी ही मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला माजी उपमहापौर आर.के. पवार, दिगंबर फराकटे, रवी किरण इंगवले, नगरसेवक किरण शिराळे, उमा बनसोडे, प्रकाश गवंडी, मारुतराव कातवरे, जयंत पाटील, विनायक फाळके, धनंजय सावंत, नंदकुमार मोरे यांच्यासह आजी माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।